तीच आळूची वडी खाऊन खूप कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी सिम्पली पण मस्त ट्राय करूया. नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुकिंग विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी आळूची 5-6 पानं घेतलेली आहेत. ते आता आपण बारीक चिरून घेऊयात. पण इथे मी ती धुवून घेतलेली आहेत. ती तुम्ही धुवून नीट निथळून घ्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ती अशा अँगलने उभे उभे काप होतील असे छान चिरून घ्या. आता हे सगळे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. इथे मी एक छोटा चमचा ओवा टाकलेला आहे आणि आता एक छोटा चमचा मी जिरे टाकत आहे, म्हणजे त्याचा स्वाद आपल्याला चांगला उतरणार आहे. इथे एक छोटा चमचा मी हळद टाकलेली आहे. इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा. तुम्ही इथे मीठ टाकलेले आहे, तुमच्या स्वादानुसार ते कमी जास्त करा. आता इथे मी मोठे 4 चमचे मी बेसन पीठ घेत आहे. तुम्ही बघू शकता, अंदाजानुसार हे कमी जास्त होऊ शकतं. इथे थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घेऊयात. इथे आधी लागेल तसं तुम्ही पाणी घाला, एकजीव करून घ्या. एकदमच पाणी घालू नका, थोडं चेक करतच पाणी घाला. आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं नको आहे. भजी सोडता येईल असं हे आपल्याला मिश्रण पाहिजे आहे. त्यात एक मी मोठा चॉप करून कांदा घातलेला आहे. आता एका बिडाच्या कढईमध्ये मी तेल घालून हे भजी सोडत आहे. भजी सुटली जात आहे. ह्या प्रकारे तुम्ही थोडं त्याचा थिकनेस पिठाचा ठेवा. तुम्ही बघू शकता 5-6 भजी इथे मी घालून घेतलेले आहेत. हे चांगले लाल होईपर्यंत तुम्ही घाला. इथे मी एक तुम्हाला सांगेल, पाणी जास्त घालूच नका, कारण पाणी जास्त घातल्यावर ते आळूची पानांना पण पाणी सुटतं, ते पातळ होईल आणि पातळ झाल्यावर ती भजी कुरकुरीत होणार नाही. ही जास्त कांद्याची भजी नाही, ही आळूची भजी आहे. आपण आता दुसऱ्यांदा भजी घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता भजी खूप कुरकुरीत आणि स्वादिष्ट झालेली आहे. चला तर मग या खायला, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.